नमस्कार, मी साक्षी तुमच्या सर्वांचं आमच्या या नवीन घरामध्ये खूप सारं स्वागत करते। नवीन घराचे बांधकाम चालू होतं, बरेच दिवस झाले, 1 महिना झाला। इकडे सगळं सामान वगैरे आणून ठेवलेलं होतं आणि जे जुनं घर आहे म्हणजे तिकडचं तिथे पण खोली काढायची होती, सेपरेट देवघर करायचं होतं। कारण जे देवघर होतं ते आतमधल्या खोलीत होतं आणि त्याला म्हणजे आतल्यात फिरायचं असल्यामुळे ना त्याला आपले जे आपण जे फिरतो ते उलट सुलट होत होतं, त्याच्यामध्ये सेपरेट केलेले। आणि इकडे असं गुरांना म्हणजे गुरांसाठी केलेले आणि इकडे दावणीचं अजून काम झालं नाही, तिकडे दावण वगैरे बनवायची आहे, ते काही झालं नाही अजून। इथे खोली काढलेली आहे, काम अजून चालूच आहे, त्याच्यामुळे तर खूप असं पसारा पडलेला आहे आणि ओलसं झालेलं आहे सगळीकडे, सिमेंट वगैरे। कालच हे बांधकाम पूर्ण असं झालेलं आहे। इकडे तिकडे देवघर बांधल्यामुळे हॉलची खिडकी इकडे बसवलेली आहे। घराभोवती म्हणजे घराच्या समोर पूर्णपणे कोबा करून घेतलेला आहे। इकडे पण इकडे सगळं मटेरियल आहे, त्याच्यामुळे इकडे ठेवलेलं आहे, इथे काही कोबा करून घेतलेले नाही, अशी खोली झालेली। आणि इकडे गुरांसाठी किंवा गाडी चार्ज, आमच्यात गाड्या चार्जिंगच्या असल्यामुळे इकडे गाडी चार्ज करायला पॉईंट काढलेले आहेत आणि इकडे दावण बनवायची आहे। आणि आमच्या बापूंना झाडाची भरपूर आवड आहे, त्याच्यामुळं त्यांनी काही झाडाला असा सेपरेट कट्टा करून घेतलेला आहे। आय थिंक ह्याच्यामध्ये माती भरून, इथे झाडे पहिली होती, ह्या बाजूला नव्हती पण पलीकडच्या बाजूला होती, त्याच्यामुळे आता इथं माती भरून ह्याच्यात झाडे लावून घ्यायच्यात ह्या कट्ट्यामध्ये। माही इकडे ये, चल चल इकडे, सिमेंट आहे इथं, नको जाऊ, आली का? ये पटकन। अरे रे लागलं, तू झाडून काढायला आली माही, झाडून काढायला आली तू? बघू बघू कशी झाडून काढते तू। हे आहे देवघर, सेपरेटच देवघर बनवलेलं आहे, कारण मी तुम्हाला अगोदरच म्हणले ते आपण आपला उलटा सुलटा म्हणतो आपण, तसं एक फिरलो जातो देवघराभोवती, तर त्याच्यामुळे मग इकडे सेपरेट देवघर केलेलं आहे छोटंसं। अजून ते देवघराचं पण पूर्ण काम राहिलेलं आहे, शूज घालायचं पण पूर्ण काम राहिलेलं आहे, प्लास्टर वगैरे सगळं। बस कट्ट्यावर घालते तुला शूज। इकडे तुला शूज घालते माई। कुठून आणले शूज तू माही? कुठून आणले शूज? काका दाखवा, काका। माहीच्या खिशात मेवा आहे बघा। जातो बसव। तुला नाही कोण हात मारत, होय होय, तुला नाही बसत पण नाही ते हे शूज माही। बापू काय 12 वाजता जायचं का जेवाय? दुपारी जाणार आहे ती।
होय इतक्या लवकर उरकतं का मम्मी? आजी नाही का जायचं तात्यांचं जायचं हो थांब जा. उठ चल चल पटकन तिला बुट घातल्यावर चालायचं. माही ये इकडं. चल 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 इकडे चल ना पटकन इकडं इकडं हा चल. ती उचलून बघू तिला बुट घातल्यावर चालायचं कसं तीच माहित नाही. हा चल चल माझी चल लेकरू पण करा मग तिले. तिकडून तिकडे आली सुट्टी घ्यायला. हा चल तिला सवय नाही ती कशी चालती. चल कार्तिक मागे सरक. पाय उचलून टाकते तर हे बघा अशीच करून टाकते. माया पण ओट ओट तिला चालायच येत नाही बुटानं. माही कुठे चालली तू? माही का वेड लागले तुला झाडायचं? माही काय करते तू? कोण खाल्लेलं कोण आईस्क्रीम कोण पाण्यात काय करायचंय तुम्हाला यात्रा पण सगळ्या चालू झालेल्या आहेत. आमची पण यात्रा जवळ आलेली आहे आणि लग्न पण बरेच असे जवळ आलेले आहेत. त्याच्यामुळे हे काम पटपट आवरून घेतलेलं आहे सगळ्या घराचं हे. कारण आता ह्या दिवसात पाणी वगैरे भरपूर लागते तर मग पटकन ही कामं घराची आवरून घेतली. लग्न सराई पण सुरू आहे आणि आता मी आणि माही निघालेलो आहे लग्नाला. उद्याचं लग्न आहे आणि आज यात्रा आहे तर आज जाणार आहे आणि तिथून सगळे उद्या लग्नाला जाणार आहे आम्ही. आणि एक मला तर एक 10-15 दिवस आम्ही तिकडेच जाणार आहे लग्नासाठी. लग्न कोणाचं काय ते तुम्हाला नक्की समजेल. मानाची कुरवली झाली आहे फायनली. तर आता आज निघणार आहे आम्ही आणि उद्या एक लग्न आहे तिकडे सगळे जाणार आहे. आता इथून पुढे व्लॉग तुम्हाला कंटिन्यू पाहायला भेटतील कारण आता थोडीफार माही पण मोठी झाली आहे. तिच्यात म्हणजे मला सोडून खेळते. मला तिच्यापासून थोडा टाईम भेटतो आता. तर मग अजून एक अशीच गुड न्यूज आहे ती तुमच्यासोबत शेअर करायची पण थोडं हळू काही दिवसांनी. तर मग आता माही तिकडे ठेवली आहे मी घरी. ती रडायला लागली आणि आम्हाला तयारी पण करायची. नंतर बापू जर आले तर पटपट आवरता येणार नाही आणि एक लग्न म्हटलं की किती काही गडबड असते तुम्हाला माहिती आहे. मग आता माझं जर चुकून इथं सामान वगैरे काही राहिलं तर परत मग मलाच त्रास होणार आहे. त्याच्यापेक्षा आत्ता सगळी तयारी करून घेते. बॅग पॅकिंग कालच करून ठेवलेली आहे मी. पण बाकी काय राहिलं असेल माहीचे जास्त कपडे वगैरे सोबत घ्यावे लागतात तर मग ते काय राहिले असतील तर तेवढं पटकन आवरून घेते. आपण आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.